आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सामाजिक कार्यकर्ते काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सेवा दल अशोक कलशेट्टी 40 वर्षांमध्ये चमकणारा एक तारा म्हणून त्यांना काँग्रेस कमिटीमध्ये एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे। कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती मायक्रमचे अध्यक्ष संजय बाबू राठोड, बोरावणी जिल्हा परिषद गटाचे त्यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला। काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वरिष्ठ मोतीराम चव्हाण, काझी नालवार, फोटोग्राफर उत्तम कुमार वाघमारे, धैर्यशील बाबरे, पुंडलिक जाधव, राजू नीलकंठे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस अकबर शेख यांनी सूत्रसंचालन केले। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व काँग्रेस कमिटीकडून सोलापूर जिल्ह्याकडून देण्यात आल्या। सगळ्यांना नमस्कार। सगळ्यांना पहिल्यांदा सुरुवातीला महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। काँग्रेस कमिटीतर्फे मी छोटासा कार्यकर्ता आहे, काँग्रेस कमिटीचा अकबर शेख, सोलापूर सरचिटणीस। आणि आज सर्वांचे मार्गदर्शक और नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर ते प्रेरणादायक नेहमी अग्रेसर राहतात। कोणतेही कार्य त्यांना बोलू दे नेहमी उत्सवाला हजर होते आणि कोणता छोटा मोठा कार्यकर्ता राहू दे अडीअडचणीला धावून जाणार म्हटलं तर कचेरी काकाचा आज वाढदिवस आहे। आज इथे आम्ही सगळेजण एकत्र आलोय। नुकताच जिल्हा परिषद व जेएनटीचे इलेक्शन पार पडले, तिथे अधिकृत उमेदवार म्हणून आमच्या काँग्रेस पार्टीचे बोरामण 57 बोरामण गटाचे उमेदवार होते संजय राठोड यांच्या माध्यमातून आज आम्ही कचेरी काकाचा सत्कार करणार आहे। आवर्जून तुमच्या आमच्या आता 2 ते 3 दिवस ट्रेनिंग आहे काँग्रेस कमिटीची। त्या काँग्रेस कमिटीला पण ट्रेनिंगसाठी वरिष्ठ जिल्ह्याचे वरिष्ठ नेता म्हणलं पण चालेल, मोतीराम चव्हाण साहेब आहेत। आणि सर्वांना नेहमी माझं भेटू अगर न भेटू काही पण करो असं फोटोग्राफर म्हणून त्यांना ओळखला जातो। आमचे ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांचे खास फोटोग्राफर उत्तम कुमार वाघमारे आहेत आणि नालवार साहेब आहेत आणि काँग्रेस कमिटीचे सर्व सदस्य इथं उपस्थित आहेत, खास करून काली साहेब आहेत। त्यासाठी आम्ही सगळेजण कचेरी काकांचा सत्कार करण्यासाठी एकत्रित जमलेलो। मी पहिला मान्यवरांना बोलतो की त्यांचा हात त्यांना घालावं। संजूला रिक्वेस्ट करतो त्यांनी त्याचा हात पहिला घाला। आणि 1 मिनिटामध्ये सगळं मनोगत व्यक्त करायचं आहे। मी थोडं कचेरी काकांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करा। आज बाहेर सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आमचे सर्व मित्र परिवार यांनी सगळ्यांनी मिळून जे माझा सन्मान आणि सत्कार केला माझ्या वाढदिवसानिमित्त, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये काम करत असताना आपण किती पैसे कमवलो याला महत्त्व नसतं, आपण माणसं किती कमवलो याला महत्त्व असतं। रोज आपण 1-2-4 माणसं जरी समाजामध्ये फिरताना सामाजिक कार्यामध्ये फिरताना जर जोडत गेलो तर संघटना जोडत जाते आणि संघटना मोठा होतो। जसं थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो त्या पद्धतीनं मी आजपासून कित्येक वर्ष झालं, मी जवळपास 45 वर्ष झालं संघटनेमध्ये काम करतो। मला सत्ता प्रिय नाही आहे पण संघटना प्रिय आहे आणि मी संघटनेतनं वाढलेला कार्यकर्ता असल्यामुळं मला संघटनाच प्रिय आहे। मी कधी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही आहे आणि नेत्यांना सुद्धा मी कधी म्हणलो नाही की मला सत्तेत संधी द्या, कारण संघटनेमध्ये काम करत असताना अनेक समाजातले नेते अनेक नेते आपल्याशी जुळतात आणि त्यांच्या संघ आपल्याला काम करायला
जी संधी मिळतो आणि त्याच्यापासून समाजामध्ये एक नाव लौकिक होतो आणि आपल्या पाठीशी सुशीलकुमार शिंदे साहेब आणि प्रणिती शिंदेताई हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे म्हणून आपण आज संघटनेमध्ये समाजामध्ये काम करू शकतो आणि 4 लोक आपल्याला ओळखत आहेत. ही ओळख आपण असंच संघटनेच्या माध्यमातून वाढवत जावं आणि आपण सर्वांनी मिळून जे माझा सत्कार केला आजच्या या सत्काराप्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो, तुमचं प्रेम आणि तुमचं भाव असंच माझ्या पाठीशी राहू द्या आणि असेच आपण सगळ्यांनी मिळून पक्षाचं व संघटनेचं काम जोराने करूया. पुन्हा एकदा माझ्या वाढदिवसानिमित्त सत्कार केल्याबद्दल सर्व मित्रपरिवारांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.